नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला, स्कूटी इकली, स्कूटी इकली, बुलट, कोंबडी बंद, बोकड्या, डीसी बंद, 90, सगळं बंद, कैलासवासी. पेलेन्स बुलेटवर धडकले. विनोद हा नफा पेलवला पाहिजे मला. आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही, आपल्या लोकांना पदही पेलवत नाही. काही लोक आहे ना आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात मी सरपंच बोलतोय. अरे येड्या तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येऊन होतो, तुला काय अक्कल विकल काय आहे का? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाली, तुझं काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय, तुला काही काही लोक आहे मला. काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे, मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकांडी, मग तीनदा काय. ए पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे. पेलवत नाही काही माणसांना, काहींना नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली माणसं भिकारी का म्हणतात? मग काही माणसं म्हणतात ना पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं बर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर ए बा तुम्ही एवढे शहरातली माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना. आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेटमध्ये पॉझिटिव्ह निघला का सांगा मला, मी त्याचं बिल भरतो. सांगा किमान 100 भिकारी आहेत रोडला, आणि स्टँडवर मास्क आहे, सॅनिटायझर आहे, आंघोळीची त्याची गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे भिकारी निगेटिव्ह का? थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं? घरात नीट राहाय, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं? ती म्हणली मरू द्या, धोतार जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता? त्या माणसाला काय आला? अटॅक आला, बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा? नुसते 10-10 लाख भराने मेडिकलला जा, 20-20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बधीर होईल माणसं मला, तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला माणूस काय म्हणत होता? काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना? अटॅक आला. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-1.5, 2-2 लाख पेमेंट आहे, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय हृदय आहे का पहिलं, हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार आहे, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे, झक मारायचे काय काम आहे त्याचं? सांगा मला.
तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल. हृदयाला किंमत आहे का नाही? आहे. तुम्ही बोलत जा, आहे का नाही? आहे. तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशे कुठे आहेत? डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठं ठेवता? डाव्या बाजूला. बरोबर आहे ना? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे? हृदय. आणि तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे? डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून, तर जाग्यावर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची? विनोद समजू नका. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये, इथं मोबाईल ठेवू नये. तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेवत जात नका. हे हृदय आहे. तुम्हाला कोण सांगेल? मग अटॅक काय येतो? ऐका व्याख्या अटॅकची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पाहता मेंदू किती? बॉम्ब आलं सगळं. 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू. त्याला 3 आवरण: दृढावरण, जालावरण, मध्यावरण. इन brain is capacity of knowledge is different, but brain is same. Brain is same, but capacity of knowledge is different. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं सिर आहे. मान्य? हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका. तिकडे नका लक्ष देऊ. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो. आणि घाम आलेला माणूस घाबरतो. आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे. नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध: घडलेली घटना जाग्यावर विसरणे. तिचा विचारच करायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं, तिनं आपल्याला एकट्याला दिलाय का? मग तू असा बावळ्यासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करतो म्हणजे मरशील ना तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही. सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या. काय त्याचं नाही नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे. बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. नाही, पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं. आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं, 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं. निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं, एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं, असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं हे काय, कोणी उठायचं आणि पाखवाद वाजायचं. बापाची पेंड आहे. काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच नेसाय शिकले. गाजरं काही येत नाही. असं चालतं कधी, त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारणं आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे.
आणि 4 साधू संतांचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद आहे. वा. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हे हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिवेपोत परत सरपंच झाले नाही, मेले ते. तसं नाही येते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात. चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा न ते यांच्या तोंडात नळ घाला. काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपण करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? कामं यांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही. यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? ए ब्रे, कितीला आहे? तुला आहे काय माहिती? कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वी? 6वीला आहे का? तू 5वीला गेलता का तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वीत. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवले तुमचं. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपटी द्यात. ST वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावतात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटकान. तुमचे क्लास चालू आहे का रे राहणारे पोरं? सरळ बसा. इटवळे बैठे बैठे सावधान. तोंडाचे फटके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे बा? इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरांनो, तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरं आहे का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. इकडं लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्याला ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आता मोबाईलमुळं काय झालं? पटापट ऐका. डोळे गेले. डोळे, आवाज कमी येतोय. डोळे, कंबर गेली. मेंदू, चला पटापटा फास्ट. आवाज कमी येतोय. डोळे, जोरात बोला. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला. हा, मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप येत? मोबाईलमुळे झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. झाली. पटापटा बोला. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली. मोबाईल भारी, जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नावं सांगा 2-3. फ्री फायर करेक्ट. पबजी पटकन. जुडो करेक्ट. वा, देश प्रगतीच्या दिशेने आहे. चला. आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ॲप सापडला. काय सापडला पोरांनो? ॲप.
आणि एफ वर दुस्ती झाली कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा चला बोला पटकन. पोरगी यानं पाहेल नाही पण गडी कामाला लागला. तिनं ओळखला हा कामातून गेला. गेला. तिनं याचा एटीएम मोकळा गेला. हा भिकारी आवाज कमी येतोय. हा भिकारी झाला. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. ठरलं. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला. याला लोन आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेले. गेली. याला टेन्शन आलं. हा मोकार पेला आणि जाग्यावर मेला. त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का दहाव्याला? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. हो आता फक्त पोरानं मी बोललोय खरंय का खोटंय? खरंय. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत जोरात बोला पटकन. आपल्या घरात आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पटापटा बोला पोरांनो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत. आपले पप्पा सियाला घाबरत नाहीत. आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत. आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलं असतं तर लई झोंबलं असतं. आय वाट लागली मला. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं सरकायचंच का? त्या बिष्ट चिंतनाला प्रार्थना करायची. देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी मागली ही राहणार आहे. पखवात राहणार आहे. वाजवणारा जाणार आहे. गाडी राहणार आहे. ड्रायव्हर जाणार आहे. चाल राहणार आहे. गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे. महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे. सदस्य खपाखप जाणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज ए एंड पॉईंट. लोकांना अर्थ कळत नाही. आता हे कीर्तनामध्ये हे मोबाईल घेऊन जातं ना, हे कॅमेरे फेमेरेवाले लोक हे कीर्तन वापरतं ना मोबाईल. यांनी मोबाईल कीर्तनात नेऊ नये या मताचा मी नाही. पण हे काय करतात महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. हे घरी गेल्यावर कीर्तन ऐकतात आणि वव्यान प्रमाण काढून टाकतात आणि अशी क्लिप करत्या आणि आपल्या ठोकीत आहे. म्हणजे पैसे हे कमी त्या यांचं वाटोळच होणार नाही. आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ती 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून पाहिजे. आणि राजकारणी लोक नीट ऐका. क्लिप बापू क्लिपांना थोडं जपा. क्लिपांवर टाकणार आहेत. यांच्याकडे छोटे कॅमेरे आहेत. हे बरोबर गेम दाखवतात. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम क्लिपांनी केला. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगले. म्हणजे अजूनही भोगितो. लई लई नालायक अवलादी आम्हाला. क्लिपांचं नाद कमी करा. कशाची क्लिप? शिळेला बकरू झालं क्लिप. मोठ्या माणसानं लघवी केली क्लिप. त्या पा कशाला क्लिपा पाहिजे? एक पाखवाद्यानं थोडं वाजवलं का ठुकठुक क्लिप. गायकानं हे करायचं क्लिप. आणि आपल्या पोरीने तर फार लाजा सोडल्या. भारी कपडे घालती, नदवीत घालती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीने लावून धरलंय. काय मध्ये तुमचं? आपल्या संस्कृतीला शोभत कधी? पुरीला काय नाव ठेवते? म्हातारी येडेवाणी करायला लागली. म्हातारे सुद्धा म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अरे मग दुसरी कर. अशी येडेवाणी काय करू?
विनोद नाही, क्लिपांना कमी करा, मोबाईलचा वापरच कमी करा. काय मत आहे तुमचं? आता हे आम्ही आहेत नाही वापरीत मोबाईल, काय फरक पडला? काय इज्जत गेली आमची? नाही वापरीत मी मोबाईल, काय फरक पडला? माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला घेऊन 4 वर्ष झाली. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण बाळातीन झालं त्याचाही तपास नाही, आणि कोणते मिळालं त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. ज्याला गरज आहे तो झक मारीन, सांगल आपल्याला. माझा मोबाईल सेकंदावर आहे, तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, येस नो उलट तिकडं. काय आहे त्याचं? उगाच भावळ्याचा बाजार झाला, मेंदू कमी झाले. काय मत आहे तुमचं? आणि काय बोलायचं मोबाईल? हॅलो हॅलो, कुठे नदी वय जळतो येतो, काय प्रश्न आहे? हॅलो कुठे, जेवला का? मी आला, तो काय करायचं तुला? नदी माहिती. आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडो का ना, 4 पद्धती आहेत. नीट पाय माझ्या हाताकडे. हॅलो हॅलो हॅलो, अरे तो नाही बोलत, बंद कर. फार आग झाली मागून, तू आज काय करू? हॅलो 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 हॅलो, आता इकडं लाव. अरे काय माणूस आहे. हा विनोद नाही, कंट्रोल जर केलं नाही तर एक दिवस धोकाच आहे. काय मत? आता तुम्हाला राग येईल, आता तुम्ही मला घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, पण मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. महाराज तळतळीनं, महाराज म्हणून माझं कीर्तन कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे तिकडे, उलथू द्या. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. मी तुमचा आहे, तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निम्म तरी ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचे? आज आपल्या माणसाला आपली माणसं जर बोलली नाही तर माणसं संपली. काय मत आहे तुमचं? 25% पोरींनी गावामध्ये बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही. काय मत आहे तुमचं? ईश्वरासारखे बाप पण उशीत मुंडकं गुतून तळतळा रडायला लागले. महाराज नाही लागले, नाही लागले. अरे ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं शिक्षण केलं, ती मुलगी जर बापाला डाग लावत असेल तर त्या बापाच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय? लोकांना राग येतो बा. महाराज डायरेक्ट बोलतो, आज ईश्वरासारखा बाप जर उशीत मुंडकं गुतून रडत असेल तर काय किंमत राहिली? 80% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या. का मी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. सांगल्यात हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय. गेलाय की नाही बोला? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज रात्रंदिवस हाडाचे काढे करून आपण संपत्ती कमवतो कुणासाठी? जरा प्रत्येक बसलेल्या माणसानं मनाला प्रश्न विचारा. आज आपण बनियान मळालं तर पलटी करून घालतोय, बनियान तुटलं तर घाट मारतोय. अरे प्रवासामध्ये आपण शेंगदाणे खाऊन दिवस काढतोय. कुणासाठी कमवतोय आपण? कुणासाठी कमवतोय? याचा जरा मनाला प्रश्न विचारा, विचारा. एक दिवस ऑफिसला घाई जायचं तर बिगर डब्याचा माणूस जातो, 2 चहावर संध्याकाळी घरी येतोय. माझ शेतकरी जर बाजारात गेला ना महाराज तर मिसळ पाव खाऊन दिवस काढतोय. आणि ह्या पोरण, अरे परवापासून 10वीचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली. बाप रडले, शाळेत रडले. 500 रुपये 10वीच्या पोराची फी मी ऊस गेल्यावर पेमेंट झाल्यावर भरेल, पण माझ्या पोराचा फॉर्म भरा. ही वेळ आज आली, आली का नाही बोला? आणि त्याचे 70% पोरं दारू पितात, शेतकऱ्याचे 70%. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात संख्या दारुड्यांची जास्त वाढली. 30 लोक दारू प्यायला लागले. 80,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे. आणि देवळा पुढं धाब्यावानी गाड्या लावतोय, धाब्या पुढं देवळावानी पुढं गाड्या लावून क्वाटरी पितात. अरे स्वतःला थोडा विचार करा, विचार करा. रुपया उत्पन्न नाहीये. 80,000ची पल्सर पोऱ्या दारू पितोय. हसण्यावारी नेऊ नका तुम्ही. बनियान म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलंय, बनियान तुटलं तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता, चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. संध्याकाळची वेळ होती. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता.
चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सर्रास आवाजाने बापाच्या हातातली काठी खाली पडली. थरथरणारा बाप गपदेशी खाली बसलं. थरथरणाऱ्या बापानं हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या पान पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं. पागल झाला बाप. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. वाटतंय आम्हाला, पण या हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. हे फटकावलेच पाहिजे. कोण कोणावरचा विचार करतो. एक वाक्य सांगा. 50 वर्षात आपण दुःख भोगलं नव्हतं, एवढं दुःख मागच्या 6 महिन्यात भोगलंय. भोगलंय ना. ऐका बारीक. 50 वर्षात स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे लोक आहे कीर्तनाला, प्रत्येकानं 3 महिन्यापूर्वी एक जवळचा माणूस गमावला आहे. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाचा तरी मित्र गेलाय. कपाटभर नोटा होत्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिले नाहीत. आई बापाचा आधार मुलं गेलीत. ज्या झाडाखाली बसून आयुष्य काढायचं होतं ते झाडच उपसलंय. आणि आपण अनुभव घेतलाय. पाणी पाजायला कोणी नव्हतं, प्रेत पेटवायला कोणी नव्हतं. हा अनुभव आपण घेतला नाही. घेतला नाही. अरे प्रेत पेटवायला पोरगा नव्हता, रडायला बायको नव्हती, का जाळायला माणसं नव्हती. एका एका गावानं 50-50 प्रेत जाळली 2 महिन्यात. नाही जाळली? झाली. मग 1-2 मिनटं मी वेळ घेतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्या. एवढा झटका देवाने दिला, बसलेल्या माणसांनी वागण्यात काय बदल केला? काय केला बदल? नोटा जाग्यावर राहिल्या, जमीन जाग्यावर राहिली. एकुलता एक मुलगा होता, तो प्रेत पेटवायला नव्हता. एकुलती एक बायको तिथं नव्हती. आणि भाऊबंद तर नदीवरच आले नाही. पिंड दान सुद्धा झालं नाही. हा झटका आपण घेतला नाही. घेतला नाही. घेतला नाही. मग आपण काय बदल केला? किती जणांनी कोरोना झाल्यापासून भांडण सोडलंय, किती जणांनी दारू प्यायचं बंद केलंय, किती जणांनी मटण खायचं बंद केलंय. करा ना बोटवर. एक वाक्य सांगा, जड जाईल तुम्हाला. कोरोनानं माणसं मेल्याचं अजिबात कुणाला दुःख झालं नाही, त्यांची इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. आज बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरात कोरोनानं माणसं गेली ना, मेले ना, त्यांच्या इस्टेटीवरून वाद चालू आहेत प्रत्येकाच्या. आज माझ्या सगट काय मत आहे तुमचं? माणसं मेल्याचं कोणाला दुःख आहे आणि कोण ख्यात करायला मोकळा आहे? आज सगळी माणसं पैशासाठी जगू राहिली. इस्टेटीला काय आग लावता? आग लावता. काय करायचं इस्टेटीला? इस्टेटीचं करायचं काय? एकुलत्या आईचा एकुलता एक मुलगा जर कोरोनाने गेला तर तिच्या सुनबाईने 15 दिवसामध्ये तिची मुलं घेऊन तिच्या बापाच्या घरी निघून गेली. पण तिने 9 महिने कुशीत वागवलेल्या मुलाचा विचारच केला नाही. त्या आईलाच तुम्ही आधार द्यायला लागत होता. त्या आईला तुम्हाला आधाराची गरज होती ना. अरे काही झालं तर त्या आईच्या पोटचा गोळा गेलाय, पण बायको म्हणून त्या बाईला 15 दिवस सुद्धा काही वाटलं नाही. काय मत आहे तुमचं? घेऊन गेले मुलं आणि तिचा बाप फोन करतोय, इस्टेटीची वाटणी करून घ्या, आम्हाला मुलीचं दुसरं लग्न करायचं आहे. नुसतं करायचं नाही, केले मागच्या आठवड्यात. मग आता मला तुम्ही निवांत उत्तर द्या बसलेली माणसं. पती गेल्याचं जर पत्नीला दुःख नाही, भाऊ गेल्याचं जर भावाला दुःख नाही, बाप गेल्याचं जर बापाला दुःख नाही, तर ह्या जगात राहिले काय? हो तिकडं नका शिदू. आणि हे सावरण्याची गरज आहे. कोरोनामध्ये माणसं मेल्याचं दुःख नाही झालं, पैशासाठी जीव देऊ नका. नका करू पैसा नाही काम आहेत. आजच्या माणसाला पैशाची गरज नाही, समाधानाची गरज आहे. आता हे बिचारीने वाढदिवसाला कीर्तन ठेवलं, अख्ख्या जनतेला आधार आला. आपलं कीर्तन म्हणजे कीर्तन नाही महाराज, एनर्जी आहे. एनर्जी ऊर्जा आहे ती माणसाला. खरंय बा.
आपलं कीर्तन म्हणजे एनर्जी, ज्यानं बारीक ऐकलं तो फ्रेशच होतो. 10-10 तास झाला कीर्तन सुरू होऊन, तुमचं 6 महिन्यातलं दुखणं गेलं, फ्रेश झाले तुम्ही. हे अटॅक बिटॅक बीपी बीपी काय किरकोळ आहे. जो आपलं कीर्तन मनापासून ऐकतो त्याला सर्टिफिकेट देतो मी, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. रिलॅक्स झालं पाहिजे. समाधान कुठे आहे. पूर्वी हॉस्पिटलमध्ये माणूस ॲडमिट केला की माणसं म्हणायचे बा काय झालं, पैशाचं काय, पैशाचं काय. आता हॉस्पिटलमध्ये माणूस ॲडमिट केला ना, लोक पहिले विचारतात स्कोअर काय. मग तो काय क्रिकेट खेळत होता का. त्याच्या मागून पुढून नळी घातली, आऊट झाला तो, काचातून पाहतोय, हा नालायक म्हणतो स्कोअर काय. लोक विचारित नाही सर्दी आहे का ताप आहे, नाही स्कोअर काय. त्याला आधाराची गरज आहे का संपवायची. त्याला गरज कशी दे आधाराची. तुम्ही काय आधार दिला त्याला, स्कोअर काय. तो शेजारी होता ना नालायक, तो म्हणला 17. मग त्याने म्हणायचं 17 म्हणजे लई नाही, इतका इतका. आणि तो काचातून पाहतो याच्या इतका. अवघड आहे, अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा तर 9च होता, तोवर तो मेलाच. हा विनोद नाही आहे महाराज, हा विनोद नाही. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानच देव आहे. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही काय काळजी नाही करायची. मी रातभर येळ भरकुठे जाऊ द्या, पण तुम्हाला ज्ञानी होण्याचं भजन एका मिनिटात सांगतो. निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्तबाई ज्ञान नामदेव तुकाराम. बोला जा. निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्तबाई ज्ञान नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. कशावरून. ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचवणी ज्ञानाशी तगणेच नाही. संपलं काम. आता त्याच्यात थोडं पुढं सरकायचं. ज्ञान आलं, आलं ज्ञान, पण त्या ज्ञानात ग येतो. ग ग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान स्थिर होत नाही. आणि ज्ञान जर बंद झालं, एक बॉक्स कोणता एक, ज्ञान स्थिर जर झालं तर प्रश्न मिटला. पाण्यावरच बुडबुड आहे, पाण्याचाच तयार होतो, पण डामा डवलात फिरतो. वाऱ्याची झुळूक आली का पाण्यातच जातो. पाण्याचाच बुडबुड आहे, पण असा फुगीरपणात फिरतो पाण्यावरच. आणि लाट आला गेला. तो पाण्यावरचा बुडबुडा पाण्यातलाच आहे, पण त्याला अहंकार झाल्यामुळं तो फुगतो. तसं तुम्ही मी ईश्वराचीच लेकर आहे, पण आपल्याला अहंकार जास्त झालाय. संपलो आपण. ए बऱ्या जा 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 पटकन. उठ उठ उठ, ज्याला जायचं उठ रे. तो उठ, ज्याला जायचं ते जा. हे इकडून इकडून देर काढून दे. जा पटकन, परत येऊ नको. एखादी मालिका पाहुणे, त्यांचा काय दोष आहे. त्यांना जाहिरातीच सव. त्यांना म्हटलं अर्धा तास झाला जाहिरातच नाही. हा चॅनल खराब आहे का काय, त्यांना काय माहिती. काय नाही महाराज, काय फक्त झाकली 1.25 लाखाची. 14 दिवस महिला मंडळ, 14 वर्ष राम वनवासाला गेला. सीता घेऊन गेला. आता राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. राम वरच्या मजल्यात आणि सीता खालच्या मजल्यात.
वरून सीता पाहती झोपलाय का झोपलाय झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय झोपू दे अरे काच काय आलंय महाराज अख्खी जनता भामटेची आहे याच प्रेमन का असं काय आलंय माणसं नुसतं म्हणते बायकोवर माझं प्रेम आहे पागल आहे तू पागल आहे कळलंय तुला ज्यांचे स्कोर 24च्या पुढे गेलते ना ते वर जाऊन आले आणि वरचं वातावरण पाहून आले कस काय अरे पेट्रोल गांठून प्रेयशी फिरवायला पेट्रोल घड्याळ गांठवलं आणि पेट्रोल टाकलं गाडीवर आणि ते मॉडेल घेऊन हिंडलं ती याडपाट पोरगी हे तर भांगारच काढतं येड्या बाबळीत गप्पा हाणीत बसले बाबळ येडी आणि ती पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय तू माझं हृदय फाडून पाय तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे तिनं बाबळीतच सोडून दिला का असं काय जन सुखाते धीरा घेतल्याते जन सुखाते धीरा घेतल्याते सुखाते धीरा घेतल्याते जन सुखाते धीरा घेतल्याते जन सुखाते धीरा घेतल्याते नाही काली नाही काली नाही काली नाही काली जन सुखाचे धीरे घेतल्याते जन सुखाचे धीरे घेतल्याते ज्ञानच देवे देवच ज्ञाने ज्ञानच देवे देवच ज्ञाने इथंच आपण अजून ते ज्ञान आलं की वैराग्य होईल आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे थोडी उडी मारली आपण आता नामदेवराय कोण एका मिनिटात वारकऱ्यांसाठी देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज देव साक्षात कीर्तनात नाचला नामदेव महाराज देव नाचला यात काय नवलय कीर्तनात मंदिरच फिरलं नामदेव महाराज नुसतं मंदिरच फिरलं याच्यात काय नवलय कीर्तनात बेदरच्या बादशानं टाकलेली मेलेली गायच जिवंत झाली नामदेव महाराज देव बोललाय नामदेव महाराज देव हसलाय नामदेव महाराज देव बोलला नामदेव महाराज आणि सगळ्या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेव महाराजांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला एनी डाऊट 5 सेकंड स्टार्ट प्रत्येक भाग बारीक आहे घ्यायचा ज्ञानदेव आहे देव ज्ञान आहे वैराग्याशिवाय नाही वैराग्य भक्तीशिवाय नाही संपला विषय आणि भक्ती नामदेव बाबासारखी दुसरी कोणी केली नाही देव फिरलाय देव मंदिर फिरलंय देव बोललाय आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाने माईक सिस्टीमवाले तरुण मंडळी भजनी मंडळी स्टेजवर उपस्थित मान्यवर गायक वादक गुणजन कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं पुढारी फाडारी कार्यकर्ते बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया सगळ्या तरुण मंडळांना धन्यवाद आणि पेठगावचे युवा नेतृत्व आजच्या कार्यक्रमाचे अतुल पाटील बापू यांच्या अभिष्ट चिंतनाला कार्यक्रमाचे आयोजक अशोक पाटील तुळशीराम पिसे श्रेयस गाताडे राहुल पोटोळे डॉक्टर सुभाष भाकरे अमोल भांबळे रवी किरण बोडके विघ्नहर्तापद संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी हनुमंत कदम विशाल जानकर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही मला आत्तापर्यंत चाललं काय होतं आत्तापर्यंत एकच शब्द झालाय ज्ञानच देवे देवच ज्ञाने आता थोडंसं वाईट वाटेल पण सांगून टाकतो वाढदिवस हा शब्द वापरीत जाऊ नका तो चुकीचा शब्द आहे त्याला 2 शब्द आहेत एक अभिष्ट चिंतन आणि 2 जन्मदिन कारण वाढ हा शब्द वाढदिवसाला होत नाही 100 वर्ष वय असेल आणि 50वा वाढदिवस असेल तर आजचा दिवस तो घर दिवस आहे ते आयुष्य त्याचं कमी होत असतं ते शब्द वापरीत नाही जायचे काही शब्द वापरा महिला म्हणलं तुम्ही चहा प्यायला घरात काय वापरता बशी 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 काय नाव आहे तिचं बशी कधी एका जागेवर बसली आला पाहुणा चालली
आला पाहुणा चालली 1 मिनिट जाग्यावर नाही तरी तुम्ही तिला काय म्हणता बस आणि जी जागची हालत नाही तिला म्हणत्या पळी आणि जे कधीच कुठे गेलं नाही त्याला म्हणत्या जात जसा खोट्या ठोकला तसंच आहे घर पडलं पण जात हल्लं नाही तरी लोक त्याला म्हणत्या जात मी असंच आहे हो. काही वेळेस भाषणात लोक काय म्हणतात त्यांचे आप्तेष्ट मित्र परिवार दहाव्याच्या भाषणात आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचंय का ए आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला नातेवाईक आहे निवांत उत्तर द्या महिला मंडळ पुरुष मंडळी आता खरं मरीत बसा पटापटा बोला नीट बसाय बरे ए आपले शब्द काय आहेत आप्तेष्ट बोला जा मित्र परिवार लग्नात काय शब्द आहे आप्तेष्ट मित्र परिवार दहाव्यात काय शब्द आहे तुम्हाला नातेवाईक आहे का असं म्हणायचं आहे तुम्हाला वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायलेला आहे यम परवडला जाम केले बहिणीने भाऊ जाम आता कीर्तनात बसलेल्या 100 बाया अशा आहेत माया पुढं आत्ता का ते आज भावाशी बोलत नाहीत आत्ता इथं बसेल मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं आहे सगळी दुनिया भामट्याची आहे काय म्हणते काय ती बहीण अंक असं काय ती भाऊ पाया पडते सही कर थांब त्यांना विचारू दे त्यांना म्हणजे त्या लायकीच्या तू लय लायकीचा पुतळा तो लावून धर 1-1.5 लाख मिळतील कायची बहीण आहे महाराज आपल्याला बहीणही नाही आपल्याला भाऊही नाही आपल्याला 3च नातेवाईक आहेत 1 आई वडील 2 संत 3 भगवंत बस खरे नातेवाईक 3च 1 आई वडील 2 संत आणि 3 हे मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या पाजितो म्हणून पाजायची बंद कर त्या मौतीला सुद्धा येणार नाही लोकांनी असे लय जणांचं वाटोळ केलं लोकांना काय घेणं आहे कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला